नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आम्ही सध्या कॅनडातील नायग्रा फॉल या खूप प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळावरती आलेलो आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नायग्रा फॉल आणि त्याचा आजूबाजूचा परिसर दाखवला. या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही तो वेळात वेळ काढून नक्की पहा, कारण नायग्रा फॉलची सुंदरता आणि या ठिकाणावरती जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते खरंच खूप पाहण्यासारखं आहे. निसर्गाचा हा चमत्कार आणि इतक्या मोठ्या आकाराचा धबधबा पाहण्यासाठी जगभरामधनं लोक या ठिकाणावरती येतात. अमेरिका आणि कॅनडाच्या बॉर्डरवरती असलेले हे ठिकाण खूप जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो लोक या ठिकाणाला भेट देतात. खास करून जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही खूप जास्त असते. नायग्रा फॉल्सचं हे अवाढव्य रूप आपण नदी किनाऱ्यावरती थांबून अगदी सहजपणे पाहू शकतो. परंतु नायग्रा फॉल्स येथे आपल्याला बऱ्याच काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करता येतात. मित्रांनो, निसर्गाचं हे अवाढव्य रूप आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नदी किनाऱ्यावरती थांबून पाहिलं. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या धबधब्याच्या अगदी जवळ घेऊन जाणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप ॲडव्हेंचरस होणार आहे, कारण आपण या धबधब्याच्या अगदी जवळ जाणार आहोत आणि त्या ठिकाणावरती आपल्याला जाण्यासाठी या ठिकाणी जी जहाज आहे त्या जहाजाचा वापर करावा लागतो. Can you catch like a boat? A boat of that? Yeah. नायग्रा फॉल्स येथे फक्त जहाजाने प्रवास नाही, तर या ठिकाणावरती पर्यटकांना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. त्यामध्ये झिपलाईन ही एक ॲक्टिव्हिटी आहे. ते पण इकडला पण व्ह्यू येऊ ना, असा दोन्ही येऊ द्या. कॅनडामध्ये मे आणि जून या महिन्यात बराच पाऊस पडतो. त्यामुळे या सीझनमध्ये या धबधब्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी पाहायला मिळतं. तसं पाहिलं तर या धबधब्याला 12 महिने पाणी असतं. त्यामुळे सीझन कुठलाही असला तर पर्यटक मात्र इथे नेहमीच असतात. चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत या जहाजामध्ये बसून नायग्रा फॉल जवळ जाऊन कसा दिसतो ते आपण सगळेजण पाहूया. आमच्यासाठी पण हा पहिल्यांदाच अनुभव आहे. इथून बघूया. लाईन कुठून स्टार्ट आहे बघा. हे झालं वाटतं. या जहाजाने प्रवास करण्यासाठी आपल्याला अगोदर तिकीट्स घ्यावे लागतात आणि तिकीट्स घेण्यासाठी बरीच गर्दी असते. जर आपल्याला वेळ असेल तर आपण हे तिकीट्स ऑनलाईन पण बुकिंग करू शकतो.
खरंच खूप छान अनुभव होणार आहे हा. त्याचबरोबर हा व्हिडिओ मजेदार आणि खूप ॲडव्हेंचरस पण होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. या ठिकाणी अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशाची जहाजं पर्यटकांना घेऊन नायग्रा फॉलच्या अगदी जवळ जातात. या जहाजाने प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीसाठी साधारण 2,500 ते 3,000 रुपये एवढा खर्च येतो. या ठिकाणी लिफ्टचा वापर करून पर्यटकांना ज्या ठिकाणी जहाज आहे तिथपर्यंत पोहोचवलं जातं. अभी बहुत टाइट वाला सीन है. मित्रांनो, हा एक चित्तथरारक आणि अविस्मरणीय असा हा अनुभव होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की पहा. चला पुढे, चला पुढे आहे तिकीट. या जहाजावर जाण्याच्या अगोदर सर्व पर्यटकांना या ठिकाणी प्लॅस्टिकचे रेनकोट दिले जातात. कारण जहाजावरती बसल्यानंतर आपण नायग्रा फॉलच्या खूप जवळ जातो आणि त्या ठिकाणी पाणी खूप जास्त आहे आणि त्यामुळे सर्वांचे कपडे भिजतील आणि त्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी हे रेनकोट दिले जातात. तिथून डोका करायला
व्हिडिओ कर. पिजन सगळं. हा 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 व्हिडिओ कर माझा. क्यूट दिसाले इकडे या. ए रवी इकडे. चला मित्रांनो मग आता पाण्यामध्ये जाऊया बोट मध्ये. ओके चला इकडे बघा. कॅनडाचा रेड कलर आहे. बघा इकडे बघा पाठीमागे सर का. इकडे बघा एकदा. हा चला. सगळं लाल लाल झालं मित्रांनो. आता कॅनडाचा कलर लाल असल्यामुळे छान छान एकदम फ्लाइंगच होणार आहे. वेगळंच एक्सपिरियन्स आहे. पुढची बोट बघा ना. For your comfort and safety, updates. Please follow your instructions. Please keep moving down the ramp, filling in all available space in front and around you. Thank you. नको काय. हा जो तुम्हाला समोर ब्रिज दिसत आहे हाच तो ब्रिज जो अमेरिका आणि कॅनडाला एकत्र जोडतो. एका महिन्यामध्ये सेकंड क्रूज आहे. Two ramps, guys. This way. These both. डायरेक्ट बोट आहे का. डायरेक्ट वर जायचं. हो अरे डायरेक्ट कनेक्शन आहे समजलं नाही. हा हा पटकन या कुठेतरी साईडला. चला पुढे पुढे चला. जेवढे इकडे बघ. उभा पण बनवा. फोटो किंवा व्हिडिओ घेत्या वेळेस या जहाजाने प्रवास करत असताना मोबाईलची खूप काळजी घ्यावी लागते, कारण या ठिकाणी वाऱ्याचं आणि पाण्याचं खूप जास्त प्रेशर असल्यामुळे मोबाईल हातामधनं पडण्याची शक्यता असते.
चला तर मित्रांनो, मग मी आता काही जास्त बोलत नाही, आपण सर्वजण या निसर्गाचा, त्याचबरोबर या प्रवासाचा आणि या ठिकाणी जो धबधबा आहे त्याचा आपण आनंद घेऊया. अरे माझा फोन $1,000 एवढं महाग आहे का? आता तर ऊन पडलं. काय सीन यायला राव. इकडे मॉइश्चर काहीच नव्हतं. इकडं जास्त आहे. किती छान वाटलं ना बघून. लय छान वाटलं. नको घेऊ तू बरं का, डोंट वरी. अरे बापरे, अरे बापरे. बापरे, नको नको राहू दे, राहू दे. मी तुला छान दिसायला ते करते. सगळे भिजले बाबा. फॉल्सच्या अगदी जवळ गेल्यामुळे या जहाजावरील प्रत्येक पर्यटक हा पाण्याने भिजला होता.
साधारण 25 ते 30 मिनिटाचा हा जहाजाचा प्रवास असतो आणि या 25-30 मिनिटामध्ये जो आपल्याला निसर्ग पाहायला मिळतो आणि ज्या प्रकारचा आपल्याला अनुभव येतो तो मात्र खरंच खूप अविस्मरणीय आहे. हे जे तुम्हाला समोर जहाज दिसत आहे ते आहे अमेरिकेचं जहाज. समोरची बाजू अमेरिकेची आहे, त्यामुळे त्या साईडनं पण बरेच पर्यटक या ठिकाणावरती येतात. त्याची छान आली की राहता गॅस कुठे तो इकडे बघ. ओके, लेट्स गो. Thank you so much. Have a good day. Oh, big lineup. सेल्फी स्टिक दे आता माझ्याकडे. लेट्स गो. मग छान वाटलं का? खूप छान वाटलं. मस्त एक्सपिरियन्स होता. सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यामध्ये. वातावरण हे चांगलं असेल तर भिजलेले कपडे वाळायला जास्त वेळ लागत नाही. मग नाहीये डायरेक्ट. हा कळलं मला. खूप छान अनुभव होता मित्रांनो. नायग्रा फॉलच्या एकदम जवळ घेऊन गेले होते ते आणि त्या बोटेमध्ये जे पाणी अंगावर पडत होतं ते खरंच खूप छान होतं.
या ठिकाणी जहाजावर बसण्याच्या अगोदर पर्यटकांचे फोटोज घेतले जातात आणि ते फोटोज जर आपल्याला आवडले तर आपण आठवण म्हणून ते विकत पण घेऊ शकतो. पण नाही चांगले आले बघू. खरंच खूप छान अनुभव होता मित्रांनो. जहाजावरती नायग्रा फॉलच्या एकदम जवळ घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणावरती जे अंगावरती पाणी येत होतं ते खरंच अविस्मरणीय क्षण होता आणि पहिल्यांदाच आम्ही हा अनुभव घेतला. खूप मस्त वाटलं. चला तर मित्रांनो, बघा आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सेट.